नमस्कार. मी नागपूरच्या एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात आहे आणि हे पुरं आता रात्रीचे 12:15 होऊन राहिले आणि 12:15 वाजता पुरायचं जेवण चालू आहे. आंदोलन अजूनही थांबलेलं नाही. आता जेवण काही तर पुरं आता जेवणच करून राहिले, काही तिकडे जेवण करून राहिले. जेवण करून मुलं बसले आहे, इकडं मुली जेवण करत बसले आहे. तुम्ही पाहू शकता 12:15 वाजता जेवण करून राहिले. म्हणजे समाजाचा संघर्ष सरकार कोणतंही बदललं तर तो काही संपत नाही. आणि आदिवासी समाजाचेच आदिवासी मंत्री असताना पोरावर असे अन्यायकारक GR लादाचे आणि पोरं अभ्यास करायच्या बदल्यात या पोरायली इथं रस्त्यावर बसायची वेळ येऊन राहिली. 5-5 दिवस बसून सुद्धा शासन निर्णय घेऊन नाही राहिली. तर याच्यावर शासनाने तोडगा काढायला पाहिजे. विद्यार्थ्याचं म्हणणं आहे का जे 30 वर्षाची अट आहे, जे तुम्ही आम्हाला टाकली का 30 वर्षाच्या आतील मुलंच हॉस्टेलमध्ये राहू शकत. एखाद्या मुलाला PhD करायची आहे किंवा अजून हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तर त्या मुलाने जाऊच नाही का, शिकूच नाही का, हा त्या विद्यार्थ्याचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल आहे तर त्याच्या 15 किलोमीटरच्या दायऱ्यातल्या मुलाले हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. मग एखाद्या वडिलांची परिस्थितीच नाही आहे किंवा त्या गावामध्ये समजा बस जात नाही तर त्या मुलांना हॉस्टेलमध्ये त्याले हॉस्टेलमध्ये प्रवेश भेटणार नाही. हे तर सरळ आदिवासी समाजावर अन्याय आहे. आणि ते जे ऑडिट आता करणं चालू आहे आश्रमशाळेचे, 3 विद्यार्थिनीचा जीव गेला. अशा कितीतरी आश्रमशाळा आहेत जिथं बेडच नाही. ज्या प्रायमरी सोयीसुविधा पाहिजे त्या सुद्धा असायला पाहिजे, त्या सुद्धा नाही. शासनाचे पैसे घेऊन चुकलेले आश्रमशाळा आहे तर त्याचे ऑडिट सार्वजनिक करायला पाहिजे. आणि अनेक मुद्दे घेऊन आता हे विद्यार्थी इथं बसले आहेत. तर त्याच्या जो GR मधल्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने मान्य कराव्या. रात्री 12 12:15 वाजले, पोरं बिचारे जेवून राहिले. आता ह्या मुली आता जेवून राहिल्या, ठीक आहे. झोपाची व्यवस्था बरोबर नाही, काही नाही, ठीक आहे. हॉस्टेल सोडून, अभ्यास सोडून, काही मुलींचे तर पेपर आहे, ठीक आहे. काही मुलींचे पेपर आहे. काही पोरांनी तलाठीचा फॉर्म भरला आहे, काही पोरांनी MPSC ग्रुप C चा फॉर्म भरला आहे. त्याची एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे पोरं. तर म्हणजे अक्षरशः पोरं अभ्यासापासून दूर चालले आणि या पोराले रस्त्यावर उतरा लागून राहिलं. या पोरांनी आपल्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन सुरू केलं आणि एवढं मोठं आंदोलन सुरू करताना सुद्धा 5-5 दिवस होऊन शासन लक्ष देत नसन तर खरंच समाजाचे बांधव त्या पदावर बसल्यानंतर ते समाजात पदाच्या लायकीचे आहे का, हा आमचा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून एक तर पदाचा राजीनामा द्या. तुमच्याकडून समाजाला न्याय देणं होत नसेल तर, नाही तर या पोरायले उद्या जे काही बैठक आहे त्या बैठकीत या मुलांना सगळ्यांना न्याय द्यावा एवढी अपेक्षा आम्ही करतो. आणि जेवढेही ऑडिट होईल आश्रमशाळेचे ते सार्वजनिक करावे. आणि जे मुलाचे मागणी आहे हा GRच कॅन्सल करा, नाही तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्णतः कॅन्सल करून आम्हाला द्या. अजून कोणत्या मागण्या आहे? ह्याच मागण्या आहे ना प्रमुख आपल्या, ठीक आहे. बाकी GR मध्ये मागण्या होत्या. हे सगळे विद्यार्थी आता रात्री 12-1 वाजेपर्यंत 2 वाजता झोपतात, सकाळी पुन्हा इथं, ठीक आहे, याच वातावरणात रोज त्यांना राहावं लागून राहिलं. याचा विचार, ठीक आहे, आदिवासी मंत्र्यांनी करावा, मुख्यमंत्र्यांनी करावा, सरकारने करावा आणि लवकरात लवकर तोडगा काढावा ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्क्लाब जिंदाबाद.